नमस्कार मंडळी. परवा जगद्गुरू तुकोबारायांचे 11वे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी अत्यंत दुःखमयरित्या आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. निमित्त काय होतं तर कर्जबाजारीपणाचं. आजपर्यंत अनेक सेलिब्रिटीजनी, प्रबोधनकारांनी, व्याख्यानकारांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी एक जनसामान्यांना जगायला शिकवणारे, त्यांच्यामध्ये एक उमेद निर्माण करणारे, जगण्याची कला शिकवणारे, जगण्याचं ज्ञान सांगणारे अशा बऱ्याच प्रबोधनकारांनी आत्महत्या केल्या. अनेक टीव्ही कलाकारांनी, सिनेमा कलाकारांनी, ज्याच्याकडे गडगंज पैसा आहे अशांनी सुद्धा आत्महत्या केल्या. यावरून असं लक्षात येतं की आत्महत्या करण्यास कारण म्हणजे फक्त कर्जबाजारीपणा नसतो किंवा प्रेमभंग नसतो किंवा नात्यातील दुरावा नसतो, तर निमित्त काहीही असो, परंतु माणसामध्ये एक नर्वस पॉईंट असतो. तो अशा काही प्रसंगातून, प्रेमभंग झाला असेल, पैशाची टंचाई असेल, नैराश्य असेल, अशा कुठल्या तरी निमित्तानं तो नर्वस पॉईंट आपल्यातला वर तोंड काढतो आणि आपल्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा तयार होते, नकारात्मक विचार तयार होतो आणि तो नकारात्मक विचार अशा आत्महत्येस प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरतो. मग असा हा नकारात्मक पॉईंट जो आहे, जो निगेटिव्ह पॉईंट आहे, नर्वस पॉईंट आहे, माणसाच्या मनामध्ये आला नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. आता बघा कसं असतं, एक प्रवाह असतो आणि तो प्रवाह आपण अडवला तर काय करतं, ते प्रवाहातलं पाणी तुंबतं. इतकं तुंबतं की ते कालांतरानं त्या भिंतीवरून ओसंडून तर वाहतं किंवा ते भिंत फोडून ते अस्ताव्यस्तपणे वाहत जातं. तसं माणसांचं आहे. माणसाच्या जीवनामध्ये अनेक विचाराचं चक्र सुरू असतं, अनेक निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार असतील, अशा विचारांचं चक्र सुरू असतं आणि ते चक्र, आपले दुःख, आपली वेदना, आपली व्यथा व्यक्त करण्यासाठी आपलं कोणीतरी प्रेमाचं माणूस पाहिजे. तो मित्र असेल, मैत्रीण असेल, प्रेमिका असेल, असं कोणी असेल. अशा जवळ जर आपण व्यक्त झालो तर आपलं मन बरंच हलकं होतं. बघा तुम्ही, आपल्याला कधी राग आला, ज्या व्यक्तीचा राग येतो त्या व्यक्तीला 4 शब्द सुनावल्याशिवाय आपला राग शांत होत नाही. जर आपण त्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात आणून दिली नाही किंवा त्याला आपण बोललो नाही, त्याच्यावर राग व्यक्त केला नाही, तर आपल्याला इतकं डिप्रेशनमध्ये राहतं की छातीत कळ यायला लागते किंवा काहीतरी असं विपरीत प्रकार होतात. मग मला सांगायचं आहे काय, जे तुमच्या मनात आहे, एक वेदना करणाऱ्या, व्यथा करणाऱ्या गोष्टी असतात, त्या इतरांपाशी बोलून रिकामे व्हा. म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार तुंबतात त्याला असं फुटू देऊ नका. ते फुटण्याआधी कोणासमोर तरी व्यक्त व्हा, म्हणजे असे निगेटिव्ह विचार आपल्याकडे येणार नाहीत. कारण आता बघा, हे स्टेअरिंग आणि ती चाकं याच्यामध्ये एक खिळा आहे, एक नट आहे. तो एक खिळा, तो एक नट भरधाव वेगाने वाहणाऱ्या या तुमच्या गाडीची दिशा बदलू शकतो. तसं तुमच्या डोक्यात येणारा एक निगेटिव्ह विचार तुमच्या आयुष्याची अख्खी दिशा बदलू शकतो. त्याच्यामुळे तो निगेटिव्ह विचार जरी तिथं खिळ्याच्या स्वरूपात असला तरी अनेक चांगल्या विचाराचं चक्र तुमच्या हातात पाहिजे, म्हणजे तुमच्या आयुष्याची गाडी योग्य मार्गाने सरळपणे निघून जाईल. परंतु यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण आणि एक लाख मोलाची गोष्ट म्हणजे शिरीष महाराजांनी आपले पूर्वज असणारे तुकोबाराय आणि या तुकोबारायांची शिकवण ही जाताना सुद्धा कायम ठेवली. मी गेल्यानंतर माझ्या घरच्या लोकांना कर्ज फेडण्यास मदत करा असं आपल्या मित्रपरिवारांना आणि पाहुणेरावळ्यांना सांगितलं. परंतु मी तुमचं कर्ज उचललं होतं, आता मी गेलो म्हणजे तुमचं कर्ज बुडालं, माझ्या घरच्यांना कर्जाचा तगादा लावू नका असं त्यांनी अजिबात सांगितलं नाही. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, जळो जिने लाजीरवाने भिक्षापात्र अवलंबणे. जर दुसऱ्याकडं भीक मागून जर जगत असेल तर अशा जीवनाचा धिक्कार असो असं तुकोबारायांनी आपल्या गाथेत म्हटले आणि बरोबर हीच शिकवण शिरीष महाराजांनी अगदी जाताना सुद्धा कायम ठेवली आणि त्याचमुळे शिरीष महाराज हे तुकोबारायाचे खरे वंशज शोभतात. माझ्या मित्रांना मला एक असा मोलाचा संदेश द्यायचा आहे. मित्रांनो, कर्जाच्या भानगडीत कधीच पडू नका, कारण कर्ज हे सहजासहजी फिटत नाही आणि नाईलाजानं तुम्हाला कर्ज काढावंच लागलं तर ज्या कारणासाठी कर्ज काढलेलं आहे त्याच कारणासाठी त्या कर्जाचा विनियोग करा. त्यातला 1 रुपया सुद्धा इकडं तिकडं जाऊ देऊ नका. ऐनवेळी मला सासरा मदत करेल, साडू मदत करेल, मेहुणा मदत करेल, मित्रपरिवार मदत करेल असं तर तुम्ही अजिबात मनात आणू नका. हा गैरसमज मनातून काढून टाका. तुम्हाला वाटत असेल माझ्या वाडवडिलांनी खूप जणांना मदत केलेली आहे, खूप जणांचे संसार उभे केलेले आहेत, मी अनेक जणांना मदत केलेली आहे, त्यामुळे माझ्या संकटामध्ये किंवा माझ्या अडचणीच्या वेळेला अनेक जण धावून येतील, हा गैरसमज मनातून काढून टाका. कारण तसं जर असतं तर एकेकाळी आपली 65 लाख रुपयाची जागीरदारी अशी उधळून लावणारे, लोकांमध्ये वाटून टाकणारे आणि या देशातील पहिली कर्जमाफी करणारे जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या वंशजाला कर्जबाजारीपणामुळं आज थेट आत्महत्या करावी लागते, हे लक्षात घ्या. कारण पैशातलं सत्य, पैशाची ही सत्य बाजू समजून घ्या आणि सावध राहा. आपल्या गरजा मर्यादित ठेवा आणि आपल्या बायका पोरामध्ये सुखी राहा. हरिभक्तपरायण शिरीष महाराज यांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.